सिटी न्यूज वसा जनसेवेचा। मागील खरीप हंगामातील सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल 3000 रुपये बोनस तसेच दुष्काळ येलो मोझॅक बोंडअळी आणि अवकाळी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे भेट घेऊन केली आहे। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही निवेदन पाठवले। जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की मागील खरीप हंगामात सोयाबीन कापसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलाय। त्यात पावसात खंड पडल्याने आणि येलो मोझॅकमुळे सोयाबीनचे आणि बोंडअळीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले। त्यातच ऐन काढणीच्या वेळी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने देखील प्रचंड नुकसान केले, त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे। गेल्या हंगामात सोयाबीनचा प्रति क्विंटल 7000 रुपये उत्पादन खर्च आला होता आणि सोयाबीनचा बाजारभाव प्रति क्विंटल 4 ते 5000 रुपये एवढाच होता आणि आहे। तर गेल्या हंगामात कापसाला प्रति क्विंटल 8000 रुपये उत्पादन खर्च आला होता आणि कापसाचा बाजारभाव प्रति क्विंटल 6 ते 7000 रुपये एवढाच होता आणि आहे। मिळणाऱ्या भावात उत्पादन खर्चही भरून निघणार नाही, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे। अशा वेळी केंद्र सरकारने सोयाबीन कापसाला दरवाढ मिळण्यासाठी काही धोरणात्मक बदल करणं गरजेचं होतं, परंतु केंद्र सरकारने त्या संदर्भात कोणतेही ठोस निर्णय घेतले नाही। त्यामुळे सोयाबीन कापूस उत्पादकाच्या न्याय मागण्यांसाठी शेतकरी गेल्या 3 महिन्यांपासून रस्त्यावर उतरलाय। सुरुवातीला बुलढाणा जिल्ह्यात 5 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत झालेल्या एल्गार रथयात्रेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सिटी न्यूज बुलढाणा।